काम करतो ते ग्रामपंचायतचं काम केलं होतं त्याने. ते ग्रामपंचायतचं काम करता करता एकाने गेला न त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं. तो बी आता सिरियस आहे. आणि मोठ माझा लहान भाऊ आहे एकनाथ निंबा गोपाळ म्हणून. तो नुसतं सांगायला गेला की असं काय केलं त्याला बी मारलं तो मरून गेला साहेब. माझे 10-15 पेशंट एकदम सिरियस आहे. कशावरून काहीच नाही हे मला आडवे व्हायचे. मग आम्ही काय म्हणलं भाऊ तो मुलाला समजून दे कशाला आडवं होतो. मला कार्य खूप करायचा तो मी यांना सांगितलं बाबा म्हणतं जाऊ द्या. म्हणजे संध्याकाळी जतवाला गेले. संध्याकाळी जिकडे तिकडे शांतता होऊन गेली. त्या माधरचोदांनी आम्हाला काय सगळ्यांनी कामाला जाऊ दिलं कोणी कुठे गेलं. आणि मग यांनी असं केलं की मग त्यात संभा मिस्त्री तिथे काम केलं होतं त्याने उजळलं. तुम्ही लागला ग्रामपंचायतचं काम आहे तिथे चालू आहे आता. ते ग्रामपंचायतचं काम करायला गेला तो त्याने मागून आला आणि पावडा डोक्यात टाकून दिला. तर मग हे माझा भाऊ आला बकरे घेऊन तो पायाला गेला भाऊ आता कराय असं काय केलं तर त्याला बी तसंच. ती बाई माझी लहानी भाऊजाई गेली तिला बी तसंच. लोकांना मारलं त्यांनी काय आमच्या 5 लोकांना मारलाय त्यांनी. पुरे भेजे बाहेर निघाले आमच्या माणसांचे. कोणी मारलेलं रोहित दास काशीनाथ पाटील. वाद काय होता नेमकं? वाद हेच ना मी तुम्हाला काय सांगतो की मी काल उद्या दिवशी वाद काहीच नाही साहेब. वाद बीत काहीच नाही होतं. मी तिकडे जात असताना मला ते आडवे झाले रस्त्यावर आडवे गुंडो लहान मुलगा होता असा शाळेचा मुलगा. तुम्हाला म्हणायचा काय म्हणे मला पाहून थुकला का म्हणे. तुम्हाला माझे ध्यान नाही भाऊ तुझं माझं काय भानगडे. मी त्याला असं बोललो तो म्हणे काय भानगडे. मग पुढे मी फटफटी दिली की मला पुढे आडवा करायचा. मग माझे संध्याकाळी लोक आले माझे घरचे समजा काय म्हणे मग तू का आम्हाला सांगणार मध्ये जाऊ दे किरकोळ भानगडे. मग आम्ही संध्याकाळी त्याला जतवायला गेलो. आमचं सगळं शांतता होऊन गेले. आम्ही जिकडे तिकडे सकाळी कामाला चालला गेलो. त्यांनी सकाळी कामाला जाताना आमचा एक मिस्त्री काम करताना बोलायला डोक्यात पावडी टाकून दिली त्यांनी. तुम्हाला अडवलं? हा त्याच मुलांनी त्याच्या मोठ्या भावाच्या मुलाने. कोण माहीत झालं त्यांचे नाव काय? एकनाथ निंबा गोपाळ माहीत झाला. किती वर्ष वय त्याचं? ते 30 आपला 45 कुठे होते ते? बिलवाडी. बिलवाडीला झाले काय? हा बिलवाडीला झालं. मारणार कोण आहे? रोहित दास काशीनाथ पाटील. कोण आहे गावाचा कोण व्यक्ती आहे? बिलवाडी बिलवाडीचा तुमची गाडी जी अडवली होती त्यांनी का त्याचं ते तर मला समजलं नाही साहेब. मला काहीच माहित नव्हतं. ते काहीच मी काहीच केलं नाही होतं. त्याचं न्याय आला मागून आणि मला 2दा त्याने गाडी आडवी केली. मी त्याला म्हटलं कारण आपली काही भानगड नाही. आम्ही आयराणीमध्ये बोलतो कारण म्हणतो आपली काही भानगड नाही. तू कसाल्या मला आडावी राह ना. तो म्हणजे चापरे असं करायचं. मला काही कारण काय मागणी तुमची आता? काय मागणी आता तुमची? आमची मागणी आमचा जसा गेला तसा त्याचा बी एक जायला पाहिजे अशी आमची मागणी आता. हा समजले का? त्यांना जलम ठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना. तुमचं 200-300? माझं नाव रामदास निंबा गोपाळ. मी राहतो बिलवाडीला. तुमचे भाऊ आहे का ते? हा माझा लहान भाऊ येतो. काका आहेत. मी ग्रामपंचायतचं काम घेतलेलं होतं भवानी मातेचं मिस्त्री काम. आणि भाऊ संभा मिस्त्री यांनी मिस्त्रीचं काम घेतलेलं होतं. आणि तो तिथे मिस्त्री काम करत होता बिलवाडीला. आणि ते त्यांच्या घरासमोरच होतं. हा जो आला जो रोहिदासचा मुलगा आहे नाही बापूचा मुलगा आहे तो आला आणि त्याच्या डायरेक्ट डोक्यात मागून पावडी टाकून दिली त्यांनी. आमच्या समाधान मिस्त्री डायरेक्ट डोक्यात पावडी टाकली. नंतर माझे काका तिथे बकऱ्या धरून घेऊन जात होते. माझे काका तिथे आले. माझ्या काकांनी काय तुम्ही का बरं मारताय त्याला. माझ्या काकाचे बी डोक्यात आणि छातीत. माझे काका जागेवर डेट झाले.